नमस्कार, माझ्या 12वी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंके तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशनच्या एम-एस-टी सी-ई-टी क्रॅश कोर्समध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपण टॉपिक पाहणार आहोत तो खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. म्हणजे कोणता टॉपिक आहे तर हायड्रोकार्बन. सगळे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे जे टॉपिक्स असतील 12वीच्या सिलेबसमधील म्हणजे एम-एस-टी सी-ई-टीच्या शेवटचे सिलेबसमधील, तर ते कोणते आहेत? अल्डेड, कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिड, इस्टर, अमाइन, हे सगळ्या ज्या त्या टॉपिकवर इम्पॉर्टंट आहेत, त्या टॉपिकवर डिपेंडंट आहेत. ते डिपेंडंट टॉपिक म्हणजे कोणता आहे तर तो आहे हायड्रोकार्बन. कोणता कार्बन आहे? हायड्रोकार्बन. आता हायड्रोकार्बन म्हणजे काय तर आपल्याला हे माहीत पाहिजे. हायड्रोकार्बन कशाला म्हणायचं आणि मग हायड्रोकार्बनचे रिएक्शन आपल्याला काय बघायचे आहेत आजच्या टॉपिकमध्ये, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय कंप्लीट करायचे. हायड्रोकार्बन म्हणजेच काय तर कंपाऊंड कन्सिस्ट ऑफ ओनली हायड्रोजन अँड कार्बन. ज्या कंपाऊंडमध्ये फक्त काय पाहिजे? हायड्रोजन पाहिजे आणि काय पाहिजे? कार्बन. म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन हे दोघं मिळून जर एखादा कंपाऊंड तयार करत असतील तर त्या कंपाऊंडला हायड्रोकार्बन म्हणायचं. फॉर एक्झाम्पल आता काय दिलं बघा, CH4 दिला. काय दिला? CH4. काय झालं नाव याचं? मिथेन आहे. काय तो? मिथेन आहे. म्हणजे काय झालं याच्यात कार्बन आणि हायड्रोजन प्रेझेंट आहे. फक्त काय पाहिजे? कार्बन आणि हायड्रोजन एवढेच फक्त हे दोन एलिमेंट प्रेझेंट असतील आणि त्याच्यानुसार एखादा फॉर्म्युला क्रिएट झाला असेल, तयार झाला असेल तर त्याला काय म्हणायचं? हायड्रोकार्बन म्हणायचं. मग हा हायड्रोकार्बन काय असेल? काही वेळा सॅच्युरेटेड असेल, काही वेळा अनसॅच्युरेटेड असेल. ओके, म्हणजे ज्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड प्रेझेंट आहे किंवा काहीमध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, काहीमध्ये ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे. काही सॅच्युरेटेड असतील, काही अनसॅच्युरेटेड असतील. त्याच्यामध्ये आपल्याला 3 मेन टाईप्स माहीत आहेत. एक कोणता आहे तर तो आहे अल्केन आहे. काय तो? अल्केन. दुसरा कोणता आहे? तो आहे अल्कीन. आणि थर्ड कोणता आहे? थर्ड आहे अल्काइन. अल्केन म्हणजे काय आला? सिंगल बॉन्ड आला. अल्कीन म्हणजे काय आला? डबल बॉन्ड आला. आणि अल्काइन म्हणजे काय आला? ट्रिपल बॉन्ड आला. हे सॅच्युरेटेड आहेत, हे बाकीचे दोन कसे आहेत? अनसॅच्युरेटेड आहेत. तर अशा पद्धतीचे मॉलिक्यूल आहेत जे कार्बन आणि हायड्रोजनमध्ये तयार होतील. काही ठिकाणी कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड मिळेल आपल्याला, काही ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल, काही ठिकाणी कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. तर कंपाऊंड कन्सिस्ट ऑफ ॲटलिस्ट वन कार्बन कार्बन डबल बॉन्ड, त्याला काय म्हणलं आपण? अल्कीन म्हणलं. आणि द कंपाऊंड कन्सिस्ट ऑफ ॲटलिस्ट वन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, त्याला काय म्हणलं आपण? अल्काइन म्हणलं. आणि कंपाऊंड कंटेनिंग ओनली कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, दॅट कंपाऊंड इज नोन ॲज अल्केन. हा सगळा पार्ट आपल्याला माहीत आहे. बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये पाहिलेला आहे. आज आपल्याला हायड्रोकार्बन बघायचं आणि हायड्रोकार्बनच्या रिएक्शन तयार करायचे. म्हणजे काय करायचं आहे? आपल्याला अल्केन प्रिपेअर करायचं, प्रिपरेशन ऑफ अल्केन्स, आणि त्याचे ॲप्लिकेशनचा पार्ट बघायचा आहे. सेम कन्सेप्ट कशामध्ये बघायचं आहे? अल्कीन बघायचं आहे, प्रिपरेशन ऑफ अल्कीन आणि त्याच्या प्रॉपर्टीज बघायच्या आहेत, आणि प्रिपरेशन ऑफ अल्काइन्स आणि त्याच्या प्रॉपर्टी बघायच्या आहेत. हा सगळा पार्ट आजच्या लेक्चरला आपल्याला कंप्लीट करायचा आहे. चला वन बाय वन आपण हे सगळं कंप्लीट करून घेऊ. काय दिलेलं आहे पहिला बघा, कॉमन अँड IUPAC नेम्स ऑफ सम अल्केन ॲज गिवन फॉलोज. आता आपल्याला अल्केन दिलेलं आहे आणि त्याचं कॉमन नेम आणि IUPAC नॉमेनक्लेचर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सिम्पल आहे बघा. IUPAC म्हणजे काय? इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. IUPAC म्हणजे काय? इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. आणि काही ठिकाणी काय आहेत? कॉमन नेम आहेत. काय आहेत ते? कॉमन नेम. मध्ये कोणाचे बघायचे आहेत आपल्याला? अल्केन्स बघायचे आहेत. मग पहिलं दिलेलं आहे बघा, काय दिलेलं आहे की स्टेट चेन दिलेले आहेत. किती कार्बन प्रेझेंट आहेत? 4 कार्बन प्रेझेंट आहेत. किती कार्बन? 4 म्हणजेच काय आहे तर ब्युटेन आहे. कारण का ब्युटेन म्हणलं की सगळ्या ह्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहेत तर सिंगल बॉन्ड प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे? सिंगल बॉन्ड प्रेझेंट आहे. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड म्हणजे तो काय झाला? ब्युटेन झाला. कॉमन नेम. ओके, आता याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? ब्युटेन आहे. कॉमन नेम काय दिलेलं आहे बघा? एन ब्युटेन दिलेलं आहे. एखादं कंपाऊंड स्टेट चेनमध्ये असेल, एखादं कंपाऊंड काय असेल? स्टेट चेनमध्ये असेल तर त्याला म्हटलं जातं एन ब्युटेन. त्याला काय म्हटलं जातं? एन ब्युटेन. आणि त्याचं नाव काय आहे? तसंही ब्युटेनच आहे. पुढे बघा, हा ब्युटेन मी काय केला? चेंज केला आणि काय केलं? सेकंड नंबरच्या कार्बन ॲटमला काय अटॅच केला? CH3 ग्रुप अटॅच केला. लक्षात ठेवा, कॉमन नेममध्ये सगळेच कार्बन काउंट केले जातात. कॉमन नेममध्ये काय केले जातात? सगळेच कार्बन काय करायचे? काउंट करायचे असतात. आणि IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये जे स्टेट चेनमध्ये येतात, कंटेनिंग फंक्शनल ग्रुप जर असेल तर फंक्शनल ग्रुप येत असेल, लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन आपल्याला सिलेक्ट करावी लागते. आणि तेवढेच कार्बन आपण काय करतो? काउंट करतो. तर ब्रँचिंग वगैरे असेल तर ते कार्बन त्याच्यामध्ये काउंट करत नाही. त्याला काय म्हणतो? ॲज अ सबस्टिट्यूएंट म्हणतो.
ओके, आपण ह्याच्यामध्ये आपल्याला समजूनच जाईल ते. बघा काय दिलेलं आहे की ह्या ठिकाणी 4 कार्बन आहे, 4 कार्बनची आपण एक सिरीज तयार केली, पण ह्या ठिकाणी काय केलं की 2 नंबरच्या कार्बन ॲटमला काय केला मी मिथिल ग्रुप अटॅच केला. टोटल कार्बन ॲटम किती झाले तर 4 कार्बन ॲटम झाले. टोटल कार्बन किती मिळाले आपल्याला 4 कार्बन मिळाले. आता 2 नंबरच्या कार्बनला CH3 ग्रुप अटॅच झाला. काय झालेलं आहे 2 नंबरच्या कार्बनला CH3 ग्रुप अटॅच झालेला आहे. 2 नंबरच्या कार्बनला जर एखादा CH3 ग्रुप असेल तर त्याला म्हणलं जातं आयसो म्हणलं जातं. काय म्हणलं त्याला आयसो. आणि किती कार्बन प्रेझेंट आहेत 1 2 3 4 म्हणजे याचं नाव काय झालं आयसोब्युटेन झालं. काय तयार झालं हे आयसोब्युटेन. आता याचं IUPAC नॉमेनक्लेचर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर मगाच्यासारखं रूल बघायचा. काय करायचं सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन. मग आपण काय करणार कार्बन चेन सिलेक्ट करणार. बघा आता मी काय केली ही कार्बन चेन काय केली सिलेक्ट केली. याच्यामध्ये किती कार्बन ॲटम आले 3 कार्बन ॲटम आले. किती कार्बन ॲटम आले 3 कार्बन म्हणजेच काय आला रे 3 कार्बन म्हणजे आला प्रोपेन आला. काय आला प्रोपेन कारण सगळे सिंगल बॉन्ड प्रेझेंट आहे. आता 2 नंबरला कोणता ग्रुप आलेला आहे मिथिल आहे. याचं नाव काय झालं 2 मिथिल झालं. काय झालं याचं 2 मिथिल प्रोपेन. 2 मिथिल प्रोपेन म्हणजे बघा IUPAC नॉमेनक्लेचर काय मिळालं आपल्याला 2 मिथिल प्रोपेन मिळालं. IUPAC नॉमेनक्लेचर काय मिळालं आपल्याला 2 मिथिल प्रोपेन मिळालं. पण कॉमन नेम काय मिळालं त्याचं आयसोब्युटेन म्हटलं. अजून एक त्याचं बघून घ्या. त्या ठिकाणी पेंटेनचं दिलेलं आहे. तर पेंटेन याच्यामध्ये 2 स्ट्रक्चर तयार होऊ शकतात. कशाचे ब्युटेनचे म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. काय म्हणतो त्याला आपण आयसोमर म्हणतो. काय म्हणतो त्याला आयसोमर. ब्युटेनचे किती आयसोमर मिळतील आपल्याला 2च. एक काय भेटेल N ब्युटेन आणि दुसरं काय मिळेल आपल्याला आयसोब्युटेन. सेमच आपल्याला काय करायचं आहे पेंटेनच्या बाबतीमध्ये जर कॅल्क्युलेट करायचं झालं तर पहिली काय सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन म्हणजे हा काय झाला एक स्टेट चेनमध्ये आला. काय आला स्टेट चेनमध्ये म्हणून त्याला काय म्हणलं N पेंटेन म्हणलं. लॉंगेस्टमध्ये स्टेट चेनमध्ये आला तर त्याला म्हणलं N पेंटेन आलं. काय आलं ते N पेंटेन. बघा 2 नंबरच्या कार्बनला काय अटॅच आला CH3 नाव काय झालं आयसो झालं. काय झालं आयसो. किती कार्बन प्रेझेंट आहेत 5 म्हणजे किती आलं पेंटेन नाव काय झालं आयसोपेंटेन. काय नाव झालं त्याचं आयसोपेंटेन. IUPAC नॉमेनक्लेचर बघायचं आपल्याला. IUPAC काय करणार सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन सिलेक्ट केली. किती कार्बन आले 4 कार्बन आले. 2 नंबरला काय मिथिल आहे. मग 4 म्हणजेच काय आले ब्युटेन आला. 4 म्हणजे कार्बन काय आला ब्युटेन. 2 नंबरला काय मिथिल ग्रुप आहे म्हणजे काय झाला 2 मिथिल ब्युटेन झालं. काय तयार झालं 2 मिथिल ब्युटेन तयार झालं. चला पुढचं बघा. त्यानंतर काय झालं की एकाच कार्बनला हे 4ही ग्रुप अटॅच झाले. टोटल 5 आहेत आणि एकाच कार्बनला असे अटॅच झाले असतील तर त्याला म्हणलं जातं निओपेंटेन म्हटलं. काय त्याला निओपेंटेन. ओके. आणि IUPAC नॉमेनक्लेचरला बघा सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्यू चेन केली. किती मिळाले आपल्याला 3 म्हणजे काय लिहिलं आपण ते लिहिलं प्रोपेन लिहिलं. 2 नंबरला CH3 ग्रुप आहे. 2 नंबरला पण काय CH3 ग्रुप आहे म्हणजे 2 डायमिथिल प्रोपेन. काय झालं हे 2 डायमिथिल प्रोपेन तयार झालं. समजते का. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे याचं IUPAC नॉमेनक्लेचर आणि एक कॉमन नेम आपल्याला माहीत पाहिजे. हे काय होते हे 2 आयसोमर होते. हे N ब्युटेनचं आयसोमर आहेत. ब्युटेनचं आयसोमर आहे N ब्युटेन आणि काय मिळालं आपल्याला आयसोब्युटेन. पेंटेनचे 3 मिळाले. कोण मिळालं आपल्याला N पेंटेन आयसोपेंटेन आणि निओपेंटेन. तर त्या पद्धतीचे तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारतील. नंबर ऑफ आयसोमर किंवा IUPAC नॉमेनक्लेचर विचारलं तर ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्यानंतर हे काय कन्फर्मेशन ऑफ काय इथेन आहे. तर याच्यामध्ये सोहर्स फॉर्म्युला आणि न्यूमॅन प्रोजेक्शन दिलेलं आहे. सोहर्स फॉर्म्युला हा स्टॅगर्ड आणि इक्लिप्समध्ये आहे. तर लक्षात ठेवा सेम बघा या ठिकाणी आपल्याला याच्यापेक्षा जास्त तर समजेल की बरोबर पाठीमागं असेल ह्या सुरुवातीचा जो हायड्रोजन आहे बघा या ठिकाणी काय कार्बन आहे त्याच्या बरोबर पाठीमागच्या साईडला काय कार्बनच आहे. म्हणजे आपल्याला इथेन मॉलिक्यूल बघायचं आहे. मग हा फक्त कार्बन तुम्हाला दिसेल. याच्या पाठीमागचा कार्बन दिसणार आहे का तर नाही दिसणार आहे. आता ह्या ठिकाणी हायड्रोजन आहे इथं हायड्रोजन आहे आणि समजा इथे एक हायड्रोजन आहे. 3 हायड्रोजन दिलेले असतील तर त्या बरोबर 3 हायड्रोजनच्या पाठीमागं काय पाठीमागचे 3 हायड्रोजन प्रेझेंट आहेत. बरोबर 3 हायड्रोजनच्या पाठीमागचे 3 हायड्रोजन प्रेझेंट असेल असं ज्यावेळी स्ट्रक्चर तयार होतं त्या स्ट्रक्चरला इक्लिप्स म्हणलं जातं. त्या स्ट्रक्चरला काय म्हणलं जातं इक्लिप्स. आणि ते जर 60 डिग्रीमध्ये आपण रोटेट केलं 60 डिग्रीमध्ये तर ते फॉर्मेशन तयार होतं स्टॅगर्ड फॉर्म्युला. काय तयार होतं स्टॅगर्ड. सेम सोहर्समध्ये तेच आहे की स्टॅगर्ड जो काय 60 डिग्रीमध्ये काय केलेला रोटेट केलेला आहे आणि बरोबर हायड्रोजनच्या पाठीमागं हायड्रोजन पाठीमागं हायड्रोजन तर असे असेल तर त्याला इक्लिप्स कन्फर्मेशन असं म्हटलं जातं. चला
पुढं आता बघून घ्या आपल्याला काय करायचं आहे बघा. मग असेच सांगितलं तुम्हाला की सुरुवातीला काय करायचं, अल्केनचं प्रिपरेशन करायचं. काय करायचं आहे, अल्केनचं प्रिपरेशन. आणि एकदा अल्केन तयार झाला की त्याचे आपल्याला रिएक्शन बघायचे, त्याचे ॲप्लिकेशनचा पार्ट आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. आपण 1 बाय 1 ह्या सगळ्या रिएक्शन काय करू, कंप्लीट करून घेऊ. सिंपल रिएक्शन आहे, आपल्याला मेकॅनिझमची गरज नाही. आपल्याला डायरेक्टली प्रॉडक्ट कसा मिळेल, कमी स्टेजमध्ये कसं मिळेल ते आपल्याला फक्त बघायचं आहे. मेकॅनिझम आपल्याला काय गरजेचं नाही. फक्त थोडंफार लक्षात आलं की आपल्याला लगेच प्रॉडक्ट तुम्हाला काय करता येतो, प्रिडिक्ट करता येतो. आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा अल्कीनपासून अल्केन तयार करायचं. मी आता ह्या ठिकाणी सगळ्या रिएक्शन 1 बाय 1 लिहितो, कशा कशा होतात. या ठिकाणी आपल्याला फक्त काय दिलेलं आहे की नावं लिहिलेली आहेत, अल्किल हलाइड्स, अल्कीन, अल्काइन किंवा हा ग्रिग्नार्ड रिएजंट, आणि त्याच्यापासून काय तयार झालेलं, अल्केन तयार झाला आहे. मी फक्त या ठिकाणी एखाद्या रिएक्शन दाखवते तुम्हाला ॲक्च्युली कसे होते. अल्कीन दिलेलं आहे. मग आता फॉर्म्युला घेतला आपण, CH2 डबल बॉन्ड काय घेतला, CH2 पहिली रिएक्शन आहे. हां, काय घेतला, अल्कीन. आणि अल्कीनपासून रिएक्शन तयार करायची आपल्याला, म्हणजे अल्केन तयार करायचं. ह्याच्यामध्ये ॲडिशन केली, कशाची ॲडिशन केली, हायड्रोजनची. कुणाच्या प्रेझेन्समध्ये केली, तर प्रेझेन्समध्ये केली काय की प्लॅटिनम किंवा पॅलाडियम किंवा निकेल. जर प्लॅटिनम आणि पॅलाडियम जर वापरलं, प्लॅटिनम किंवा पॅलाडियम, तर आपल्याला रूम टेम्परेचरमध्ये रिएक्शन होते. कोणत्या टेम्परेचरला, रूम टेम्परेचरला. त्याला एक्स्ट्रा एनर्जी प्रोव्हाइड करायची गरज पडत नाही. पण निकेल ॲज अ कॅटलिस्ट वापरला, हे सगळे प्लॅटिनम, पॅलाडियम, निकेल काय आहे, तर कॅटलिस्ट आहे. आणि रिएक्शनचं नाव काय आहे, कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन. हायड्रोजिनेशन, जिनेशन म्हणजे ॲडिशन. कुणाचं, हायड्रो म्हणजे हायड्रोजनची ॲडिशन करायची आहे. आणि कुणाच्या मदतीनं, तर कॅटलिस्टच्या मदतीनं. मग कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन म्हटलं. मग ही रिएक्शन झाली, ॲडिशन काय झाली, H2 ची मॉलिक्युलची झाली. प्लॅटिनम किंवा पॅलाडियम जर हा कॅटलिस्ट घेतला, प्लॅटिनम किंवा पॅलाडियम घेतला, तर रूम टेम्परेचरवर रिएक्शन रन होते. पण जर निकेल ॲज अ कॅटलिस्ट वापरला, तर त्या ठिकाणी आपल्याला हाय टेम्परेचर काय लागतं, आपल्याला हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर लागतं. हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर. मग अशा वेळी हायड्रोजन ह्याच्यामध्ये ॲडिशन होतील आणि आपला मॉलिक्युल तयार होणार आहे CH3CH3. काय तयार होणार आहे, CH3CH3. म्हणजे काय तयार झालं, इथेन तयार झाला. हा कोण आहे, इथिन आहे. तो कॉमन नेम आपण तिथे लिहिलं होतं, की काय आहे, इथिन आहे. आणि तयार काय झालं, तर ह्याच्यापासून तयार झालं आपलं इथेन तयार झालं. काय तयार झालं, इथेन तयार झालं. पुढे आपल्याला बघायचं आहे अल्काइन बघायचं आहे. अल्काइन म्हणजे काय आलं की HC ट्रिपल बॉन्ड C आणि काय मिळालं आपल्याला H. आणि त्याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे, तर अल्केन करायचं आहे. मग काय केलं, याची रिएक्शन किती लागणार आहे, आपल्याला 2 मोल्स ऑफ H2 मॉलिक्यूल लागेल. काय लागेल, 2 मोल्स ऑफ H2 मॉलिक्यूल. सेम बाकी कॅटलिस्ट वेगळं नाही, सेम प्लॅटिनम किंवा काय येणार आहे, पॅलाडियम किंवा निकेल, हाय टेम्परेचर हाय प्रेशर. आणि आपला मॉलिक्यूल तयार होणार आहे काय, CH3CH3. बघा मॉलिक्यूल वेगळा तयार होत नाही, मॉलिक्यूल सेम तयार झाला. फक्त त्याच्यामध्ये काय बघितलं आपण बघा, हां, आता या ठिकाणी 2H2 पहिल्यांदा काय होणार आहे, ट्रिपल बॉन्डचा अल्काइनचा अल्किनमध्ये कन्वर्ट होतं, डायरेक्टली होत नाही. अल्काइनचं पहिल्यांदा कशामध्ये होणार आहे, अल्किनमध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे ह्याच्यापासून आधी हे तयार होईल आणि ह्याच्यापासून मग काय होणार आहे, इथेन तयार होणार आहे. त्यानंतर बघा काय बघायचं आपल्याला, अल्किल हलाइड्स. आता मी इथेच दाखवतो रिएक्शन, म्हणजे आपल्याला काय होईल की पटपट पटपट रिएक्शन होऊन जाईल. अल्किल हलाइड्स मी घेतला, आता काय घेतला की घेतलं CH3Cl घेतलं. काय घेतलं, अल्किल हलाइड्स CH3Cl. मग CH3Cl घ्या किंवा अजून एखादं एक्झाम्पल घेऊ आपण, थोडं मोठं घेऊ आपण, छोट्यापेक्षा. कारण आपण सगळ्यामध्ये इथेन तयार करतोय, तर आपण ह्याच्यामध्ये पण इथेन तयार होते का बघा. काय घेतलं मी, CH3CH2 आणि काय केलं, Br घेतलं. काय घेतलं, CH3CH2 आणि Br. आता CH3CH2 Br घेतलं आणि मग काय झालं, आपल्याला इथिल ब्रोमाइड झालं किंवा ब्रोमो इथेन तयार झालं. मग ब्रोमो इथेन बरोबर काय केलं, आपण रिएक्शन केली. काय तयार होणार आहे, आपल्याला सेम मॉलिक्यूल तयार होईल, CH3. काय होणार आहे, CH3. काय होईल, हे हायड्रोजनवर काय होणार आहे, अटॅक होईल आणि हा जो Br आहे तो Br निघून जाईल. हा Br आणि इथला H, Br आणि H काय होणार आहे, HBr होईल. म्हणजे ह्याचा बाय प्रॉडक्ट काय मिळणार, आपल्याला HBr मिळेल. आणि आपल्याला मिळालं काय, इथेन मॉलिक्यूल मिळालं. वुड्स रिएक्शन आहे, तर वुड्स रिएक्शन काय आहे, तर हे तयार काय करतं, तर तयार करतं हायर अल्केन. हे लक्षात ठेवा, काय तयार करतं, हायर अल्केन. वुड्स रिएक्शन काय तयार करतं, हायर अल्केन तयार करतं. कुणाच्या प्रेझेन्समध्ये, तर सोडियमच्या प्रेझेन्समध्ये. किती मोल दिले, 2 मोल्स ऑफ सोडियम. जरी सोडियम आहे, सॉलिड आहे, ते डिझॉल्व करण्यासाठी काय लागणार आपल्याला, ड्राय इथर. काय तो इनर्ट सॉल्वंट आहे, ड्राय इथर. वुड्स रिएक्शन एक आपण दाखवतो तुम्हाला. काय केलं आपण, इथं लिहिलं CH3CH2 आणि काय केलं, इथं Br घेतलं. ओके, किती मोल घ्यावं लागेल आपल्याला, 2 मोल. मी या ठिकाणी लिहिलं Br, काय लिहिलं CH2 आणि काय केलं
CH3 आणि माझ्याकडे काय प्रेझेंट आहे 2Na प्रेझेंट आहे. मग अशी रिएक्शन होणार. ही 2NaBr हे काय होणार आहे कॅन्सल म्हणजे निघून जातील. म्हणजे आपल्याला बाय प्रॉडक्ट मिळाला 2NaBr मिळणार. बाय प्रॉडक्ट काय मिळाला 2NaBr. आता हा CH3 CH2 आणि हा काय आला C2CH3 म्हणजे ब्युटेन मॉलिक्यूल तयार झाला. CH3 CH2 CH2 आणि काय मिळालं आपल्याला CH3 काय तयार झाला ब्युटेन. इथे किती होते 2 कार्बन होते. काय होते इथिल ब्रोमाइड किंवा ब्रोमो इथेन होते. आता किती कार्बन मिळाले आपल्याला 4. म्हणजे हायर अल्केन तयार करायचं असेल काय करायचं असेल हायर अल्केन तयार करायचं असेल तर वुड्स रिएक्शन काय केली जाते फॉलो केली जाते वापरली जाते. काय वुड्स रिएक्शन तर काय केलं आपण सोडियमच्या प्रेझेन्समध्ये काय केलं त्याला हीट दिली आपल्याला म्हणजे हे काय अल्किल हॅलाइड्स आहे आणि सोडियमच्या प्रेझेन्समध्ये आपल्याला काय मिळालं ब्युटेन मिळालं म्हणजे हायर अल्केन भेटलं. ओके हे सगळं अल्केन बघतोय. त्यानंतर बघा हे काय अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड्स काय आहे ते ग्रिग्नार्ड रिएजंट आहे. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड्स काय ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे बघा RMgX म्हणजे अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड्स. ओके त्याची रिएक्शन पुन्हा बरोबर केली तर HOH बरोबर केली. कशाबरोबर केली HOH. रिएक्शन समजून घ्या इथं कॉमन आहे. मला काय होतं हा MgX आणि हा OH हा काय होता रिमूव्ह जातो आणि R आणि X राहिलं H राहिलं. बघा काय प्रॉडक्ट तयार झाला RH आणि प्लस काय मिळालं आपल्याला MgOH आणि काय मिळालं आपल्याला X हा बाय प्रॉडक्ट मिळाला RH. आता इथं रिएक्शन दाखवतो मला. आरच्या ठिकाणी मी काय घेतलं असतं CH3 Mg आणि Br घेतलं असतं. मग काय मिळाला तर इथं HOH बरोबर रिएक्शन झाली. हा Mg Br हा OH आणि हा CH3 आणि CH3 आणि काय मिळालं H म्हणजेच काय मिळालं आपल्याला CH4 मिळालं. एवढ्या सगळे जेवढ्या प्रॉपर्टी बघितल्या आपण कॅटालिटिक हायड्रोजनेशन असेल किंवा वुड्स रिएक्शन असेल किंवा अल्किल हॅलाइडचं तयार करायचं असेल तर याच्यामध्ये सेम राहील. फक्त लक्षात घ्या वुड्स रिएक्शन आपल्याला काय मिळतं हायर अल्केन मिळतं. काय मिळतं हायर. ह्याच्यावर क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो वुड्स रिएक्शनवर. म्हणजे बाकीच्यावर आहेच आहे पण ह्याच्यावर क्वेश्चन काय विचारतील की हायर अल्केन कोणत्या केमिकल प्रोसेसमध्ये कोणत्या रिएक्शनमध्ये हायर अल्केन तयार होतं तर ती कोणत्या रिएक्शनमध्ये होतं वुड्स रिएक्शन जर आपण फॉलो केली तर त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतं हायर अल्केन मिळतं. ओके आता हा अल्केन आहे तयार झालेला आहे आणि तो काय करणार आपण की X2 हॅलोजन बरोबर काय केलं रिॲक्ट केला इन द प्रेझेन्स ऑफ UV लाईट. म्हणजे आतापर्यंत काय केलं प्रिपेअर केला काय केला अल्केन प्रिपेअर केला. कशापासून तयार केला अल्कीन अल्काइन अल्किल हॅलाइड्स ग्रिग्नार्ड रिएजंट याच्यापासून काय तयार केला आपण तर अल्केन तयार केलं. आता तयार झालेला अल्केन काय करायचं आहे त्यांची रिएक्शन बघायची. तयार झालेल्या अल्केनची काय करायचं रिएक्शन बघायची आहे आणि मग बघा या ठिकाणी आता इथंच दाखवतो तुम्हाला 1 by 1 हा पार्ट तसाच राहू दे. अल्केन आहे. आता अल्केनची रिएक्शन करायची मी इथे सेम मॉलिक्यूल घेतला मगाच्यासारखा काय घेतला CH3 CH2 आणि हा मॉलिक्यूल घेतला CH3. आता काय होतं याच्यामध्ये किंवा सिंपल घेऊ आपण CH4 कोणताही घ्या काय अडचण येणार नाही पण आपण CH4 घेऊ पटपट समजण्यासाठी. CH हा काय अल्केन प्रेझेंट आहे. ओके आणि अल्केन मिथेन आहे आणि त्याची UV लाईट बरोबर X2 बरोबर रिएक्शन केली. X2 आहे म्हणजे आपण मी काय घेतला X2 म्हणजे Cl2 आहे Br2 मी Cl घेतला. ओके मग ह्यांच्यामध्ये काय होतं UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये रॅडिकल फॉर्मेशन होतं. काय होतं याच्यामध्ये रॅडिकल फॉर्मेशन म्हणजे रॅडिकल फॉर्मेशन झालं बघा काय होणार आहे हा बॉन्डवरला ब्रेक हा बॉन्ड झाला ब्रेक आणि बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर काय तयार झालं रॅडिकल तयार झालं. तसंच या CH4चा हा बॉन्ड काय झाला ब्रेक झाला आणि इथं काय तयार झालं इथे रॅडिकल फॉर्मेशन झालं. काय झालं हा रॅडिकल फॉर्मेशन हा रॅडिकल आणि हा रॅडिकल हे दोघे एकत्र आले आणि आपल्याला बाय प्रोडक्ट मिळाला HCl मिळाला. काय मिळालं आपल्याला बाय प्रोडक्ट HCl आणि मग हा रॅडिकल आणि इथला रॅडिकल दोघे एकत्र आले आणि आपल्याला मिळालं CH3Cl मिळालं. काय मिळालं आपल्याला CH3Cl. आता ही जी प्रोसेस आहे ही कंटिन्युअस प्रोसेस जाते. जर XaCl असेल त्याच्यामध्ये तर जेवढे हायड्रोजन रिप्लेसेबल आहेत तेवढे सगळे हायड्रोजन तो काय करेल रिप्लेस करेल. आता काय तयार झाला मोनोक्लोरो म्हणजे काय झालं क्लोरोमिथेन तयार झालं. दुसरा हायड्रोजन रिप्लेस झाला असेल तर काय झाला असता डायक्लोरो झाला असता डायक्लोरोमिथेन. 3 हायड्रोजन रिप्लेस झाला तर ट्रायक्लोरो होईल आणि 4 हायड्रोजन रिप्लेस झाला तर टेट्राक्लोरो होईल. म्हणजे जर XaCl2 गॅस Cl2 त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला असेल आणि UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये
रिॲक्शन होत असेल तर सगळे हायड्रोजन ॲटम रिप्लेस होतील कशाने, तर हॅलोजन ॲटम्सने. ओके, त्यानंतर बघायचं आपल्याला O2 बरोबर रिॲक्शन केली. काय केली? O2 बरोबर रिॲक्शन केली. मिथेनची काय केली? O2 बरोबर रिॲक्शन केली. आपण सगळ्या ठिकाणी मिथेन बघू आपण. ओके, म्हणजे CH4 ची रिॲक्शन कशाबरोबर केली, तर ऑक्सिजन बरोबर केली, इन प्रेझेन्स ऑफ कशाच्या, ऑक्सिजनच्या. तर मग आपल्याला तयार काय होतं, कार्बन डायऑक्साईड तयार होतं, H2 तयार होतं आणि प्लस काय होतं, हीट तयार होतं. आणखी एक क्वेश्चन विचारला जाईल की n नंबर ऑफ हायड्रोकार्बन, n नंबर ऑफ कार्बन ॲटम कंबशन किंवा बर्न केले आणि आपल्याला CO2 वगैरे तयार झाला असेल तर किती मोल आपल्याला ऑक्सिजन लागेल. तर लक्षात ठेवा इथं कार्बन किती आहे, 1 आहे. मग त्यावेळेला ऑक्सिजन आपल्याला किती लागले, 2 मोल्स लागले, O2 2 मोल लागले. तर त्या पद्धतीची तुम्हाला काय करायचं, रिएक्शन जेव्हा आली तर तुम्हाला ते बघायचं आहे. पायरोरायसिस बघा, पायरोरायसिस ऑर क्रॅकिंग म्हणजेच काय, हायर अल्केनचं स्मॉलमध्ये कन्वर्ट करायचं. फॉर एक्झाम्पल काय दिलं मी, C6H14 दिलं असेल, काय दिलं, C6H14 दिलं आणि मग ह्याचं काय केलं, पायरोलायसिस म्हणजे ब्रेकिंग करायचं. मग ह्याचं ब्रेकिंग काय झालं, C6 काय झालं, H12 झालं, प्लस काय झाला, H2 गॅस बाहेर पडला. ओके, हे पायरोलायसिस. फक्त एवढंच प्रॉडक्ट होईल का, तर नाही, खूप सारे प्रॉडक्ट होतील. म्हणजे ही चेन जी दिलेली आहे 6 कार्बनची ती कुठेही ब्रेक होईल, कोणत्याही फॉर्ममध्ये काय होणार आहे, ब्रेक होईल आणि मग मॉलिक्यूल काय होणार आहे, तयार होतील. तर अशा पद्धतीचे मॉलिक्यूल याला म्हणजे पायरोलायसिसमध्ये काय होतं की जी लॉंगेस्ट चेन आहे C6H14 नावाची आता जी चेन आहे किंवा कोणतीही लॉंगेस्ट चेन घेतली तर ते काय होतील, ब्रेक होतील. मग त्यापासून काय होणार आहे, अल्केन्स तयार होतील, अल्किन तयार होतील किंवा हायड्रोजन गॅस. या ठिकाणी जर बघितलं आपल्याला काय होणार आहे, C6H12 तयार झाला प्लस हायड्रोजन गॅस तयार झाला. म्हणजे पायरोलायसिस ज्यावेळी रिएक्शन होणार आहे तर पायरोलायसिसच्या रिएक्शनमध्ये जे हायर अल्केन आहे ते हायर अल्केनचं स्मॉलर अल्केनमध्ये स्मॉलर फ्रॅगमेंटमध्ये काय होतं, कन्वर्ट होतं. त्यानंतर V2O5 अरोमॅटायझेशन ऑर रिफॉर्मिंग. म्हणजे आता या ठिकाणी समजा हेक्झेन मॉलिक्यूल दिला असेल, हेक्झेन किंवा किंवा काय दिलेलं आहे की हेक्झेन दिला असेल तर हेक्झेनचं काय होणार आहे की ॲरोमॅटेशन होईल आणि त्याचं बेन्झिनमध्ये काय होणार आहे, कन्व्हर्जन होईल. काय होणार आहे, बेन्झिनमध्ये काय होतं, कन्व्हर्जन होईल. तर बघा हे पुन्हा एकदा सांगतो, अल्केन आहे, अल्केनचं प्रिपरेशन करायचं. ह्या पद्धतीने जेवढे प्रिपरेशन सांगितले तुम्हाला हे प्रिपरेशन आहे आणि प्रिपरेशनमध्ये सोपं आहे, ह्याच्यात काय अवघड आहे का, तर नाहीच आहे. ओके, म्हणजे काय, अल्किल ह्याच रिएक्शन परत येणार आहेत, लक्षात घ्या. ह्याच रिएक्शन म्हणजे आता इथं काय केलं आपण की अल्किनपासून अल्केन तयार केलं. काय केलं, अल्किनपासून काय तयार केलं, अल्केन तयार, अल्किल हलाइड्सपासून अल्केन केलं. आता पुढे जाऊन काय करायचं, अल्केनपासून काय करायचं, अल्किल हलाइड तयार केलं बघा इथं. अल्केनचं काय केलं इथं, अल्किल हलाइड्स. म्हणजे वेगळ्या रिएक्शन्स काय नाहीत, वेगळ्या रिएक्शन काही नाही, त्याच रिएक्शन परत येणार आहेत. पुढं आता अल्किन बघणार आहे तर त्याच रिएक्शन परत येणार आहेत, वेगळं काय रिएक्शन होत नाही. फक्त थोडं समजून घेतलं, ह्या रिएक्शन कशा होतात त्यावेळेला समजून घेतलं तर मग त्याला काय अडचण येणार नाही. हा पार्ट कंप्लीट झाला अल्केनचा. चला पुढचा पार्ट बघून घ्या. काही अडचण असेल याच्या रिगार्डिंग तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. मी त्या ठिकाणी तुम्हाला 100% काय करेल, काय प्रॉब्लेम असेल ते सॉर्ट आउट करून देईन. आयसोमेरिझम मगाशीच बघितलं आपण. आयसोमर म्हणजे काय, आयसोमर म्हणजे काय, कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युल फॉर्म्युला. कंपाऊंडचं काय पाहिजे, मॉलिक्युल फॉर्म्युला सेम पाहिजे पण स्ट्रक्चर फॉर्म्युला काय पाहिजे, डिफरंट पाहिजे. ओके, म्हणजे त्याला आयसोमर म्हटलं आपण. ओके, पण आता बघायचं आपल्याला आयसोमेरिझम बघायचं. काय बघायचं आहे, आयसोमेरिझम. आयसोमेरिझममध्ये परत 2 टाईप्स आहेत. आयसोमेरिझममध्ये काय आहेत, परत 2 टाईप्स. कोणकोणते आहेत, तर ते आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. काय आहे ते, स्ट्रक्चरल. आणि दुसरं काय, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आणि जॉमेट्रिकल. स्ट्रक्चरलमध्ये काय सेम, ह्या दोन्ही गोष्टीमध्ये बघा, या दोन्ही कुठल्या, स्ट्रक्चरल आणि काय, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि जॉमेट्रिकल, ह्या दोघांमध्ये काय पाहिजे, मॉलिक्युल फॉर्म्युला सेम असला पाहिजे. काय पाहिजे, मॉलिक्युल फॉर्म्युला सेम असला पाहिजे. पण ह्याच्यामध्ये काय बघा की स्ट्रक्चरल फॉर्म्युला ह्याच्यामध्ये चेंज आहे. मॉलिक्युल फॉर्म्युला सेम आहे आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण काय डिफरंट आहे. स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय डिफरंट आहे. आयसोमेरिझम ड्यू टू द डिफरन्स इन द कार्बन चेन ऑर द पोझिशन ऑफ अ डबल बॉन्ड. बघा म्हणजे काय सांगितले, त्याच्यामध्ये एक तर काय कार्बनची डिफरन्स कार्बन असेल आणि पोझिशन कार्बन डबल बॉन्डचा हा वेगवेगळा असेल. फॉर एक्झाम्पल बघून घेऊ आपण की अरायजेस ड्यू टू द डिफरन्स इन द कार्बन चेन लेंथ. म्हणजे आपण वेगवेगळी कार्बन चेनची लेंथ घेतली. लेंथ म्हणजे जसं मगाशी आपण एन ब्युटेन, आयसोब्युटेन आणि निओब्युटेन एन ब्युटेन बघितलं, एन ब्युटेन आणि आयसोब्युटेन, किंवा पेंटेनचं बघितलं, एन पेंटेन, आयसोपेंटेन आणि निओपेंटेन. तर स्टेट चेनमध्ये एकामध्ये किती येतो ते 5, दुसऱ्यामध्ये आयसोमध्ये किती आले, स्टेटमध्ये 4, आणि काय निओ बघितलं तर किती आले, 3 आले. म्हणजे काय आला, डिफरन्स आला कशामध्ये, कार्बन चेन लेंथमध्ये. कशामध्ये, कार्बन चेन लेंथमध्ये. पोझिशनमध्ये जर ब्युटेन बघितलं म्हणजे ब्यूट 2 1E CH2 डबल बॉन्ड CH
CH2 आणि काय मिळालं आपल्याला CH3. ओके, म्हणजे काय झालं, एक नंबरला डबल बॉन्ड आला म्हणजे ब्यूट 1 ENE म्हणलं आपण त्याला, काय म्हणलं ब्यूट 1 ENE. आणि हा डबल बॉन्ड मी चेंज केला, काय केला, डबल बॉन्ड CH3 CH डबल बॉन्ड CH आणि काय केला CH3. हाही ब्युटीन आहे ना, हाही ब्युटीनच आहे, पण पहिला जो दिलेला होता तो 1 ब्युटीन आहे आणि दुसरा काय 2 ब्युटीन आहे. डबल बॉन्डची पोझिशन काय झाली, ही 1 नंबरच्या कार्बन नंतर होता, हा किती नंबरचा आला, 2 नंबरच्या कार्बन नंतर आला. म्हणजे काय म्हणलं, पोझिशनल आयसोमेरिझम त्याला म्हणलं. काय म्हणलं त्याला, पोझिशनल आयसोमेरिझम. पोझिशन आयसोमेरिझम म्हणजे काय, डबल बॉन्डची पोझिशन काय केली, कार्बन कार्बन डबल बॉन्ड ती चेंज केली. आणि ह्याच्यामध्ये काय, जसं मग अशी आपण बघितलं आयसोमरचं, तर ते कशामध्ये आले, चेन आयसोमरमध्ये. जॉमेट्रिकमध्ये परत 2 आहेत. काय सांगितले, आयसोमेरिझम ड्यू टू द डिफरंट स्पेशल अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप. मॉलिक्युल फॉर्म्युला सेम, स्ट्रक्चर फॉर्म्युला पण काय सेम आहे, त्याच्यातही चेंज नाही, फक्त अरेंजमेंट ऑफ ॲटम ऑर ग्रुप ही काय आहे, डिफरंट आहे. मग ह्याच्यामध्ये सिस आयसोमर आहे आणि दुसरं काय ट्रान्स आयसोमर. सिस म्हणजे काय, सेम किंवा आयडेंटिकल, सेम किंवा काय आयडेंटिकल ॲटम्स काय आलंय की सेम साईडला असेल, कशाच्या, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या. फॉर एक्झाम्पल कार्बन कार्बन डबल बॉन्ड, आर नावाचा ग्रुप आहे, इथं आर नावाचा ग्रुप आहे, इथं काय आला एच आणि इथं एच, सेम ग्रुप बघा, सेम आर आर, सेम साईडला आला कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या, त्याला काय म्हणलं आपल्याला, सिस आयसोमर. आणि हे जर अपोजिट असेल, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अपोजिट, इथं आर इथं एच इथे एच, हे काय झाले, कार्बन कार्बन ग्रुपच्या अपोजिट आले, म्हणून त्याला काय म्हणलं, ट्रान्स. सेम ग्रुप आयडेंटिकल ग्रुप सेम साईडला असेल, सेम ग्रुप आयडेंटिकल ग्रुप सेम साईडला असेल तर त्याला सिस आयसोमर. आणि सेम ग्रुप अपोजिट साईड असेल कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या, तर त्याला काय म्हणलं जातं, ट्रान्स आयसोमर म्हणलं जातं. ओके, त्यानंतर बघा पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे. आता अल्किन तयार करायचं आपल्याला. काय तयार करायचं आहे, अल्किन तयार करायचं. मग अल्किन तयार करत असताना काय की पहिल्यांदा प्रिपरेशन करायचं आहे, आणि प्रिपरेशन तयार केल्यानंतर इथं अल्काईन झाले, इथं अल्किन पाहिजे. त्या तयार करायचं आपल्याला, अल्किन तयार करायचं आहे. ते टायपिंग मिस्टेक झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा काय करायचं, अल्किल हलाइड्स, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी टर्शरी विनिल अल्काइन्स, आणि अल्काइन्समध्ये परत 2 गोष्टी आहेत, त्याच्यापासून आपल्याला काय तयार करायचं आहे, अल्किन तयार करायचं. ओके, बघा 1 बाय 1. ह्याच्यामध्ये तसं काय आता अवघड आहे असं मला वाटत नाही, सिंपल आहे. अल्किल हलाइड्सची रिएक्शन करायची आपल्याला. काय करायची आपल्याला, अल्किल हलाइड्स. आता अल्किल हलाइड्स घेतलं बघा, इथे मी आता 1 बाय 1 रिएक्शन दाखवतो तुम्हाला. काय घेतलं, CH3 CH2 आणि काय घेतलं, BR घेतलं. ओके, आणि त्याच्याबरोबर काय करायचं आपल्याला, ॲक्वेस KOH बरोबर रिएक्शन करायची. काय करायचं, सॉरी ॲक्वेस नाही, ते अल्कोहोलिक आहे, अल्कोहोलिक KOH बरोबर रिएक्शन करायचं. अल्कोहोलिक KOH आहे बघा, काय होणार आहे याच्यामध्ये, तर इथं आला CH3. आता लिहिलं आपल्याला कसे रिएक्शन समजण्यासाठी, बघा हेच लिहितो मी रिएक्शन समजण्यासाठी. तेच फॉर्म्युला होता, काही वेगळा नाही. ओके, फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच झालेला आहे तो काय असतो, तर तो असतो अल्फा. आणि त्याच्या शेजारचा काय असणार आहे, तो असतो बीटा असतो. तुझ्या शेजारचा फंक्शनल ग्रुप BR ज्याला काय अटॅच झाला तर अल्फा, आणि तो काय आला, बीटा आला. मग OH ग्रुप आहे, OH, तर OH काय करतो, हा प्रोटॉन काय करतो, ॲब्स्ट्रॅक्ट करतो. हा काय करतो, बीटा, म्हणजे हा OH आहे, हा निगेटिव्ह चार्ज KOH मधला, हा काय केला, प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट केला, हा डबल बॉन्ड ह्या ठिकाणी पडला, आणि इथला BR काय झाला, निघून गेला. ओके, किंवा अजून एखादी सिंपल दाखवतो मला, एकच मिनटं. बरोबर आहे, हे चुकीचं नाही, फक्त चला व्यवस्थित ड्रॉ करतो, तुम्हाला व्यवस्थित समजेल. बघा, आता मी काय म्हणलं, फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला आहे तो काय अल्फा आला, त्याच्या शेजारचा कार्बन कोण आला, बीटा आला. मग काय होतं, हा जो OH आहे KOH मधला, हे काय असणार, K प्लस, आणि दुसरा काय आला, OH मायनस आला. हा मायनस प्लस तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ह्यानं काय केला, हा प्रोटॉन घेतला, ॲब्स्ट्रॅक्ट केला, हा डबल बॉन्ड ह्या ठिकाणी शिफ्ट झाला, इथला BR काय झाला, निघून गेला. ही सायमल्टेनियसली प्रोसेस झाली. काय झाली, ही सायमल्टेनियसली प्रोसेस झाली. बघा, हा काय राहिला आपल्याला, कार्बन आहे, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, या कार्बनच्या कार्बनमध्ये काय आला, डबल बॉन्ड आला, इथं काय हायड्रोजन, इथं काय आला, हायड्रोजन.
ओके, अशा पद्धतीचं काय तयार झालं आपल्याला, अल्कीन तयार झालं. काय तयार झालं, हे अल्कीन तयार झालं. पुढचं काय, प्रायमरी अल्कोहोल. हे सगळं तिन्ही सोपं आहेत, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. ओके, हे फक्त लक्षात ठेवा की कशाला जास्त एनर्जी लागते आणि कशाला कमी एनर्जी लागते. कारण हे टर्शरी आहे, सेकंडरी आहे, प्रायमरी आहे. टर्शरी कार्बोकॅटायन हा काय असतो, मोर स्टेबल असतो. काय असतो, मोर स्टेबल. म्हणजे इझिली काय होणार आहे, तो इथला अल्कोहोल निघून जाईल. बघा इथे दाखवतो तुम्हाला की हे तिन्ही दाखवतो, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. हा काय झाला, CH3 CH2 आणि काय झाला, OH. कोण झाला, हा प्रायमरी. त्यानंतर काय झाला, CH3 CH3 इथे H, इथं आला OH. हा काय झाला, सेकंडरी. आणि त्यानंतर काय आला, CH3 CH3 आणि इथं आला OH. हा काय झाला, टर्शरी. आता तिन्हीमध्ये आपल्याला माहिती आहे OH जाणारच आहे, OH जाणारच आहे. आणि त्यामध्ये काय मगाच्यासारखं डबल बॉन्ड येणार आहे. काही कोण आहे प्रेझेंट आहे, H2SO4 आहे. काय आहे, डिहायड्रेटिंग एजंट आहे. मग डिहायड्रेटिंग एजंट काय करेल, तर याची रिएक्शन अशी तयार होते, H. त्यानंतर काय होणार आहे, ते OHSO3H. ओके, आणि मग काय करेल, हा लोन पेअर आहे, ते लोन पेअर हा जेव्हा हायड्रोजनवर अटॅक करतील, हा या ठिकाणी निघून जाईल, H2O तयार होईल. आणि H2O मॉलिक्युल काय होणार, निघून जाईल, कार्बोकॅटायन तयार होईल. आणि मग तो कार्बोकॅटायन तयार झाल्यानंतर मग जो कार्बोकॅटायन इझिली फॉर्म होतो, कोणता इझिली तयार होईल, जो स्टेबल होईल, तो काय होईल, स्टेबल. स्टेबल कोण होणार आहे, टर्शरी असतो. सगळ्यात जास्त स्टेबल कोण आहे, टर्शरी. त्यानंतर कोण आहे, सेकंडरी. त्यानंतर कोण आहे, प्रायमरी. रिएक्शन कशी होते, याची गरज नाही तुम्हाला, फक्त लक्षात ठेवा प्रोडक्ट काय होतं. पण मी सांगतो तुम्हाला, हा काय करेल, हायड्रोजन घेईल, हा निघून जाईल. मग इथं काय होणार, H2O होईल, H2O प्लस होणार, हा निघून जाईल. पॉझिटिव्ह चार्ज कार्बनवर तयार होईल, कार्बोकॅटायन तयार होईल. आणि कार्बोकॅटायनचा स्टॅबिलाइज करण्यासाठी मग तो हायड्रोजन काय करेल, डबल बॉन्ड तयार करेल त्या ठिकाणी. म्हणजे काय, ह्या तिन्ही गोष्टीमध्ये काय होईल, इथं काय येणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज येईल, इथं पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि इथं पॉझिटिव्ह चार्ज येईल. कार्बोकॅटायन तयार होईल. आणि जो मोर स्टेबल कार्बोकॅटायन आहे तो इझिली होतो. म्हणजे आपल्याला काय लागलं, टर्शरी. व्हिसिनल डायहॅलाइड जे दिलेलं आहे, व्हिसिनल म्हणजे काय, ॲडजेसंट कार्बन ॲटमला हॅलाइड ग्रुप असले पाहिजेत. म्हणजे हा एक कार्बन दुसरा कार्बन ह्याच्यावर काय Cl आहे आणि ह्याच्यावर काय Cl आहे, तर त्याला म्हटलं जातं व्हिसिनल डायहॅलाइड्स. काय दिलेलं आहे, व्हिसिनल डायहॅलाइड्स. मग व्हिसिनल डायहॅलाइड्स काय होणार आहे, झेडेन बरोबर रिएक्शन केली तर झेडेन हा Cl घेणार, हा इथून काय होणार, शिफ्ट डबल बॉन्ड, इथला Cl निघून जाणार. मग आपल्याला बाय प्रोडक्ट मिळणार आहे, ZnCl2 मिळणार. काय मिळणार आहे, ZnCl2. आणि हा बॉन्ड इथे गेल्यानंतर इथं काय तयार होईल, अल्किन तयार होईल. काय होणार आहे, अल्किन तयार होईल. पुढचं अल्काईन पासून तयार करायचं आहे. अल्काईन आता आपल्याला माहिती आहे की अल्काईन म्हणजे काय आला, C ट्रिपल बॉन्ड C आणि इथे H. हा काय तयार झाला, अल्काईन झाला. पण सेम रिएक्शन कशाबरोबर केली, PDC बरोबर केली, पॅलाडियम क्युनोलिन बरोबर. तर लक्षात ठेवायचं, C आयसोमर तयार होतं. म्हणजे काय, C डबल बॉन्ड C. आणि काय होणार, समजा या ठिकाणी इथं काय गेला, R घेतला असेल, समजा इथं R असेल एखादा, इथं R घेतला आपण समजण्यासाठी, तर इथं R तयार होईल, इथं R होणार आहे, इथं काय होणार आहे, H, इथं H. म्हणजे आपल्याला सिस प्रोडक्ट तयार होतो जर पॅलाडियम आणि क्युनोलिन वापरलं तर. आणि Na लिक्विड अमोनिया वापरला तर आपल्याला ट्रान्स प्रोडक्ट तयार होतो. काय तयार होतं, ट्रान्स. हे लक्षात ठेवा डिफरन्स. म्हणजे दोघांमध्ये तयार तर होणार आहे, अल्किन तयार होणार आहे. दोघांमध्ये काय तयार होणार आहे, अल्किन तयार होणार आहे. पण हे तयार होत असताना पॅलाडियम आणि क्विनोलिन वापरला तर सिस आयसोमर तयार होतं. Na आणि लिक्विड अमोनिया जर वापरलं तर ट्रान्स प्रोडक्ट तयार होतं. चला, म्हणजे आता प्रिपरेशन झाल्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, तर त्याचे रिएक्शन बघायचे आहेत. सेम मगाशी बघितले आपण, अल्किनपासून अल्किन तर मगाशीच बघितलं आपण. काय, निकेल वापरायचं, प्लॅटिनम वापरायचं किंवा पॅलाडियम वापरायचं. निकेल वापरलं तर हाय टेम्परेचर हाय प्रेशर पाहिजे. पॅलाडियम किंवा प्लॅटिनम असेल तर रूम टेम्परेचर रिएक्शन होते, डबल बॉन्ड ब्रेक होतो आणि काय होतं, सिंगल बॉन्ड तयार होतं, अल्किन तयार झालं. हे मगाचीच रिएक्शन मी तेच सांगतो तुम्हाला. त्याच रिएक्शन परत येणार आहेत, वेगळं काय होत नाही. त्यानंतर अल्किनची रिएक्शन कशाबरोबर करायची आहे, CCl X2 बरोबर CCl4 असेल. त्या ठिकाणी काय दिलेलं आहे, काय ते CCl4 आहे, CCl2 झालं, CCl4. X2 बरोबर अल्किनची रिएक्शन काय बरोबर व्हायची, हॅलोजन बरोबर करायची. मग आता काय करायचं, व्हिसिनल डायहॅलाइड्स. मग काय होणार, त्याच्यापासून व्हिसिनल डायहॅलाइड अल्किनचा डबल बॉन्ड जाईल आणि त्या ठिकाणी व्हिसिनल डायहॅलाइड्स कुठे गेलं आपण, या ठिकाणी बघा. मग काय केलं, व्हिसिनल डायहॅलाइडचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं तर, अल्किनमध्ये केलं. व्हिसिनल डायहॅलाइडचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं तर, अल्किनमध्ये. आता काय करायचं, उलटं करायचं, अल्किनचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे, व्हिसिनल डायहॅलाइड्स. अल्किनचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं, व्हिसिनल डायहॅलाइड्स. परत
त्यानंतर अल्किनचं अल्किल हॅलाइड ही तर एक सिंपल रिएक्शन काय येणार आहे, ह्याच्यात एच प्लस आहे आणि काय आहे एक्स मायनस आहे, मायनसचा अटॅक होणार आहे आणि काय होणार आहे त्या ठिकाणी डबल बॉन्डचं CH3 मध्ये कन्वर्ट, म्हणजे डबल बॉन्डचं एस बघा रिएक्शन काय होणार आहे, सी डबल बॉन्ड सी आहे इथं काय आहे बरं ठीक आहे CH3 सी डबल बॉन्ड असा मॉलिक्यूल आहे. मग आता काय करणार आहे, त्याचा अटॅक होईल एच प्लसचा हा याच्यावर आणि हायड्रोजन निघून जाईल, इथे CH3 होईल आणि या ठिकाणी काय तयार होईल अल्किल हॅलाइड्स तयार होईल. त्यानंतर बेन्झोइल परऑक्साईडमध्ये पण सेम रिएक्शन होते. बेन्झोइल परऑक्साईडमध्ये बघा हा जो मॉलिक्यूल दिलेला आहे काय C6 H5C डबल CO2 आणि काय तो 2 आहे, तो आहे O आणि त्या ठिकाणी O2 झाला आहे. मग याच्यामध्ये हा जो बॉन्ड आहे इथला बॉन्ड काय होतो ब्रेक होतो आणि मग काय तयार होतं अल्किल हॅलाइड्स आपल्याला तयार करता येतात. H2SO4 काय डिहायड्रेटिंग एजंट आहे, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करताना अल्कोहोलमध्ये काय होणार आहे कन्व्हर्जन होणार आहे. तर ह्या सगळ्या रिएक्शन लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला, कशा रिएक्शन्स होतात. ह्या सिंपल रिएक्शन आहेत. आपल्या पुस्तकात जर चॅप्टर बघितला तर हा खूप मोठा लेंदी चॅप्टर आहे. हायड्रोकार्बन सगळ्यात मोठा चॅप्टर हा 11वीच्या याच्यामध्ये हा हायड्रोकार्बन आहे. पण आपण कमीत कमी स्लाईडमध्ये कमीत कमी याच्यामध्ये सगळ्या रिएक्शन ऑल अल्किन एकाच पेजमध्ये घेतले. ऑल अल्किन म्हणजे सगळ्या रिएक्शन असतील किंवा त्याचे प्रिपरेशन असेल ती सगळे एकाच पेजमध्ये घेतलेत. कोणता रिएजंट लागेल म्हणजे रिॲक्टंट काय, रिएजंट काय आणि प्रोडक्ट काय डायरेक्टली एकाच पेजमध्ये आपण काय घेतले कंप्लीट केलेलं आहे. त्यामुळं हे इझिली आहे आपल्या शेवटच्या आपल्याला काय कमी दिवसामध्ये जास्त सिलेबस कंप्लीट करायचा आहे आणि त्यामुळे आपल्याला हे काय गोष्टी कंप्लीट करायचे आहेत. ओके, त्यामुळं ही जर PPT तुम्ही जर व्यवस्थित बघितली तर ते रिएक्शन इझिली होऊ शकते. राहिलेल्या अजून त्याच्यातल्या अल्किनच्या रिएक्शन्स आहेत. अल्किनचं काय केलं ओझोनोलायसिस केलं. काय केलं ओझोनोलायसिस काय तयार होतं कार्बोनिल कंपाऊंड तयार होतो. काय होतं कार्बोनिल कंपाऊंड. आपण याच्या आधी शिकलेलं आहे की कार्बन डबल बॉन्ड कार्बन आहे, समजा एखादी रिएक्शन दिली आपण CH3 ओके सी इथं 1 2 3 इथं आलं H, इथं घेतला आपण CH आणि इथे घेतला CH3 असे रिएक्शन. ओझोनोलायसिस करायचं सिंपल रिएक्शन आहे, तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला काय करायचं डबल बॉन्डच्या वर ऑक्सिजन लावायचा, खाली ऑक्सिजन इथं ऑक्सिजन. ओके, काय करायचं हे जॉईन करून घ्यायचं. काय करायचं जॉईन करून घेतलं. जॉईन केल्यानंतर काय करायचं बॉन्ड ब्रेक करायचे. सिंपल एवढंच करायचं होतं. मग आता काय झालं बघा CH3 CH आणि O आहे. मग काय लिहिलं मी CH3 C. आता सीला काय प्रेझेंट आहे डबल बॉन्ड O आणि इथं काय झाला कार्बोनिल काय तयार मिळालं आपल्याला अल्डिहाइड तयार झालं. ओझोनोलायसिस सोपं आहे, इथं पण तेच झालं बघा CH3 CHO म्हणजे सेम काय तयार झालं अल्डिहाइड तयार झाले, कार्बोनिल कंपाऊंड तयार झाले. मग इथला पार्ट वेगळा असता, इथं समजा एचच असतात किंवा दुसरा एखादा मॉलिक्यूल असतात. एचच्या ठिकाणी या ठिकाणी काय असतात CH3 इथं असा मॉलिक्यूल असतं, इथे एचच्या ठिकाणी तर काय तयार झाला असतात तर किटोन तयार झाला असतं. काय तयार झाला असता किटोन म्हणजे अल्डिहाइड तयार होतो, किटोन तयार होतो ओझोनोलायसिसमध्ये. ओके, त्यानंतर बघायचं आपल्याला डायबोरोनची रिएक्शन आहे. डायबोरोन अल्किनचं कन्वर्जन कशामध्ये करतं तर अल्कोहोलमध्ये. या ठिकाणी OH मायनस आहे, OH मायनसचा अटॅक होणार डबल बॉन्डचं CH3 मध्ये कन्वर्ट होईल म्हणजे CH2चं CH3 मध्ये जाईल, अल्कोहोल तयार होईल. त्यानंतर O2ची रिएक्शन केली तर पॉलिमरायझेशन पॉलिमर होईल. डिफरंट टाईप्स ऑफ मोनोमर रिॲक्ट झाले तर ते काय झालं पॉलिमरायझेशन झालं. त्यानंतर अल्कलाइन KMnO4 जर डायल्यूट आणि कोल्ड घेतलं तर त्याच्यापासून डायोल OH मॉलिक्यूल तयार होईल म्हणजे ह्या पद्धतीचा मॉलिक्यूल इथं आला OH, इथं आला C, इथं आला OH. तर अशा पद्धतीचा मॉलिक्यूल तयार होतो डायोल. आणि KMnO4 ऑक्सिडायझिंग एजंटमध्ये काय होणार आहे किटोन होऊ शकतो किंवा ॲसिड त्याच्यापासून तयार होऊ शकतो. ओके, ह्या रिएक्शन फक्त आपल्याला लक्षात घेऊन घ्यायचे. हे दोन महत्त्वाचे रूल आहेत. ॲक्च्युली काय आहे की मार्कोनिकॉप्स आणि अँटी मार्कोनिकॉप्स याला पण म्हटलं जातं. एक मार्कोनिकॉप्स आहे आणि दुसरा काय अँटी मार्कोनिकॉप्स रूल आहे, त्याला परऑक्साईड रूप किंवा कॅरेश इफेक्ट म्हटलं जातं. हे मार्कोनिकॉप्स आणि अँटी मार्कोनिकॉप्स सिंपल आहे, विशेष काही नाही. तो कशामध्ये वापरला जातो तर वेन अँड अनसिमेट्रिकल रिएजंट काय पाहिजे, रिएजंट कसा पाहिजे अनसिमेट्रिक पाहिजे, म्हणजे दोन्ही गोष्टी अनसिमेट्रिक रिएजंट पाहिजे काय अनसिमेट्रिकल आणि रिॲक्टंट पण कसा पाहिजे अनसिमेट्रिकल. हे दोघं अनसिमेट्रिकल असेल तर मार्कोनिकॉप्स होतो. मग काय करायचं आहे तर निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट, निगेटिव्ह पार्ट कशाचा रिएजंटचा, तो कुठं अटॅच होतो तर लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम.
काय कार्बन कार्बन डबल बॉन्ड ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी काय होणार आहे, ज्या ठिकाणी लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम असतील त्या ठिकाणी काय होतं, अटॅच होतो, त्याला म्हटलं जातं मार्कोनिकॉप्स. काय सांगताय मार्कोनिकॉप्स रूल, वेन अन काय अनसिमेट्रिकल रिएजंट रिॲक्ट विथ अनसिमेट्रिकल रिएजंट रिॲक्ट विथ unsymmetrical reactant, the negative part of the reagent attach with those carbon atom having लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अगेन्स्ट जे कार्बन आहेत त्या कार्बनला ज्या ठिकाणी कमीत कमी हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहेत त्या ठिकाणी हा निगेटिव्ह पार्ट काय होतं, अटॅच होतो. ओके, मग आता इथं काय दिलेलं HBr दिलेलं आहे बघा. हा कसा आहे, अनसिमेट्रिक आहे. हाही कसा आहे, अनसिमेट्रिक आहे. मग आता निगेटिव्ह पार्ट कोणाचा, रिएजंटचा, हा निगेटिव्ह पार्ट याच्यातला H+ आला, काय आला, Br- आला, H+ आणि Br. हा Br कुठं अटॅच होईल, निगेटिव्ह पार्ट कुठं अटॅच होईल, ज्या कार्बनला कमीत कमी हायड्रोजन आहेत. म्हणजे कुठे 2 नंबरच्या कार्बनला, झाला 2 नंबरच्या. म्हणजे हा जो प्रॉडक्ट तयार होईल त्याला म्हटलं जातं मेजर प्रॉडक्ट. काय म्हटलं जातं त्याला, मेजर. आणि रूल सोडून जर तयार झाला म्हणजे हाही प्रॉडक्ट तयार होणार आहे, होणार नाही असं नाही. CH3 CH2 आणि काय झाला, Br. पण हा प्रॉडक्ट कसा तयार होणार आहे, तो होणारा मायनर प्रॉडक्ट. काय तयार होणार आहे, मायनर. म्हणजे मार्कोनिकॉप्स रूल त्याच्यामध्ये अनसिमेट्रिकल रिएजंट आणि अनसिमेट्रिकल अल्किन असेल तर मार्कोनिकॉप्स रूल आहे. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या HBr असेल, HCl असेल, अशा पद्धतीच्या रिएक्शन त्याच्यामध्ये अनसिमेट्रिक रिएजंट पाहिजे फक्त, तर ती रिएक्शन होणार आहे. कशाला पाहिजे, निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट अटॅच विथ दोज कार्बन ॲटम, दोज कार्बन कार्बन डबल बॉन्ड हॅव्हिंग काय कार्बनला काय पाहिजे, लेस नंबर ऑफ हायड्रोजन असले पाहिजे. त्याच्या अपोजिट काय असणार आहे, परऑक्साईड रूल. त्याच्या अपोजिट कोणता, परऑक्साईडचे या ठिकाणी दाखवलेला आहे. त्याला म्हटलं जातं अँटी मार्कोनिकॉप्स रूल. काय म्हणलं, अँटी मार्कोनिकॉप्स. हा अँटी मार्कोनिकॉप्स कधी होतो हे लक्षात घ्या. ज्या ठिकाणी बघा काही विशेष लक्षात ठेवायचं नाही, HBr आणि परऑक्साईड ज्या ठिकाणी येईल, HBr आणि परऑक्साईड म्हणजे कोणताही परऑक्साईड आणि त्याच्याबरोबर HBr असेल तर त्या ठिकाणी जी रिएक्शन करायची ती अँटी मार्कोनिकॉप्स रूल करायची. ते सोडून काही जरी आलं तर मार्कोनिकॉप्स रूल करायचे. पण लक्षात ठेवा, HBr प्लस परऑक्साईड म्हणजे कोणताही परऑक्साईड, तो H2O2 असेल किंवा बेन्झिल परऑक्साईड असेल तर कोणताही परऑक्साईड असेल तर अँटी मार्कोनिकॉप्स रूल होतो. म्हणजे ज्या कार्बनला जास्तीत जास्त हायड्रोजन प्रेझेंट आहेत. बघा हे आता हे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, या ठिकाणी जास्त हायड्रोजन आहेत 2 होती, ते किती आहेत, 1 आहेत. म्हणजे जो अटॅच होणार आहे तो काय होणार आहे, या कार्बनला अटॅच होईल. म्हणजे या ठिकाणी काय तयार झालं, 1 ब्रोमोप्रोपेन आणि या ठिकाणी तयार झालं 2 ब्रोमोप्रोपेन. मार्कोनिकॉप्स अँटी मार्कोनिकॉप्स लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा आयसोब्युटिलिन दिलेलं आहे, केमोनो4 आहे. ऑक्सिडेशन झालं तर लक्षात ठेवायचं काय, कार्बन कार्बन डबल बॉन्ड काय करणार, अटॅच करणार. म्हणजे काय करायचं आहे, Ca त्याला डबल बॉन्ड काय करायचं, O जोडायचं. काय तयार झाला, ॲसिटोन नावाचा मॉलिक्यूल तयार झाला. पुढं त्यानंतर काय केलंय की दुसरी रिएक्शन दाखवलेलं आहे, ब्युटिलिन दिलेलं आहे, ब्रोमाइड जोडलेलं आहे त्याला, आणि त्याची रिएक्शनमध्ये पण काय तयार होतं, ॲसिटोन काय होतं, तयार होतं. म्हणजे काय, कार्बन कार्बन डबल बॉन्डचं कन्व्हर्जन कार्बन डबल बॉन्ड O ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ऑक्सिडेशन झाल्यानंतर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू, नेक्स्ट काय पार्ट बघू आपण. अल्काइन्स बघायचे आहेत आपल्याला, अल्काइन्स आणि अल्काइनच्या रिएक्शन बघायचे आहेत. हां येस, अल्काइन. आता काय दिलेलं आहे, मिथेन पासून काय तयार करायचं, अल्काइन. आपण काय तयार केलं तर अल्काइन पासून काय तयार केलं तर मिथेन तयार केलं तर, बरोबर आहे ना. म्हणजे अल्काइनचं अल्केनमध्ये कन्वर्ट केलं तर. आता रिएक्शन बघा काय दिलेलं आहे, CH3 काय केलेलं आहे, ऑक्सिजन O2 बरोबर काय केलं, रिएक्शन केलेलं आहे. आणि मग O2 बरोबर रिएक्शन केल्यानंतर बघा, आणि टेम्परेचर किती दिलेलं त्याला, 1773 केल्विन. त्याच्यापासून काय तयार होतं, अल्काइन्स तयार होतं. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 2 मोल्स काय घ्यावे लागतील मिथेनचे, ते आपलं काय तयार होईल, अल्काइन तयार होईल. त्यानंतर काय दिलेलं आहे, कॅल्शियम कार्बाईड दिलेलं आहे, CaC2 कॅल्शियम कार्बाईड. हायड्रोलायसिस केलं, काय तयार होतं, अल्काइन म्हणजे या ठिकाणी काय तयार होतं, हा मॉलिक्यूल तयार होतो, ॲसिटिलीन नावाचा गॅस तयार होतो. कॅल्शियम कार्बाईडमध्ये वॉटर ॲड केलं, काय होतं, ॲसिटिलीन नावाचं काय होतं, गॅस तयार होतं. सेम मगाच्यासारखं विसिनल डायहालाइड्स काय केलं, अल्कोहोलिक KOH रिएक्शन, हा H घेणार, परत H घेणार. म्हणजे काय झालं, डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन. काय तयार झालं, डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन. विसिनल हॅलाइड्स बरोबर काय झाले, रिएक्शन झाली विसिनल डायहालाइड्स. डी म्हणजे रिमूव्ह करायचं आहे हायड्रोजनला आणि हॅलोजनला. मगाच्यासारखंच OH काय करणार आहे, H वर अटॅक करेल. OH काय करेल, H वर अटॅक करेल, आणि H वर अटॅक केल्यानंतर काय होणार आहे, तर H चा बॉन्ड जाईल आणि इथला Cl निघून जाईल. म्हणजे काय होणार आहे आपल्याला की
डिहायड्रो हॅलोजिनेशन रिएक्शन होईल, दोन्ही निघून जातील अल्कोहोलिक केओच्या प्रेझेन्समध्ये. त्यानंतर टर्मिनल अल्काइन्स असतील. टर्मिनल अल्काइन्स म्हणजे शेवटचा, म्हणजे काय केलं की टर्मिनल अल्काइनपासून काय करायचं, गिव्ज हायर अल्केन. ज्यावेळी हायर अल्काइन्स तयार करायचं असेल, जसं आपण बघितलं होतं वुड्स रिएक्शनमध्ये हायर अल्केन तयार केलं होतं, तसंच टर्मिनल अल्काइनपासून काय करायचं, आपल्याला हायर अल्केन करायचं. इकडचं एच निघून जाईल, चेन स्टेट चेन काय होणार आहे, तयार होणार आहे. सेम जी तयार झालेला अल्काइन आहे, सेम काय झालेलं तयार झालेलं अल्काइन आहे, त्याची रिएक्शन कशाबरोबर केली जाईल, तर त्याच्याबरोबर काय जाणार आहे, लिथियम अल्कनाइड तयार होणार आहे. एकच मिनिट. हॅलो. आता अल्काइन दिलेलं आहे. अल्काइनपासून आपल्याला काय करायचं आहे, तर त्याच्यापासून काय होतं, लिथियम अल्कनाइड तयार होतं. त्यानंतर अल्काइनचं आपल्याला माहिती आहे, अल्केनचं मागाशीच बघितलं आपण की अल्काइनचं काय केलं आपण, प्लॅटिनम पॅलाडियम रूम टेम्परेचरला केलं तर तिची रिएक्शन काय होणार आहे, अल्केन तयार होणार. बघा तीच रिएक्शन परत आलेली आहे. परत हीच रिएक्शन काय करायची आपल्याला की X2 आहे, डेल्टा पॉझिटिव्ह डेल्टा निगेटिव्ह, एक CLचा अटॅक होणार, याच्यावर डबल बॉन्ड जाईल आणि त्याच्यावर परत CLवर अटॅक झाला, म्हणजे त्या ठिकाणी काय होणार आहे, डायक्लोरो होईल. अजून डबल बॉन्ड त्याच्यामध्ये एक्झिस्ट आहे, परत Cl2चे काय होणार आहे, त्याच्यावर ॲडिशन होईल, म्हणजे काय होणार आहे, टेट्राक्लोरो अल्केन तयार होईल. काय तयार होईल, टेट्रा. म्हणजे काय, हे X2 आहे, म्हणजे काय आला Cl आणि काय आला Cl आला, एक डेल्टा पॉझिटिव्ह असेल, एक डेल्टा निगेटिव्ह असेल. ओके, आणि मग निगेटिव्हचा पार्टचा अटॅक होणार, हा डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्डचा परत Clवर अटॅक होणार, म्हणजे 2 क्लोरीन अटॅच होतील. परत सेम डबल बॉन्ड अजून एक्झिस्ट आहे, तर अजून पुन्हा सेम रिएक्शन होणार आहे. त्यानंतर बघायचं HX म्हणजे इथं काय आलं, H प्लस आणि काय आलेलं आहे, Cl मायनस आहे. मग Cl मायनस आहे तर मग किंवा X मायनस आहे, हॅलोजनचा आहे. तर जेमिनल म्हणजेच काय, तर एकाच कार्बन ॲटमवर दोन्ही हॅलोजन येतील, डायहॅलाइड्स काय, म्हणजे हा कार्बन आला, ह्याच्यावर Cl आहे आणि ह्याच्यावर Cl आहे, तर हे एकाच कार्बनवाले, तर काय म्हणलं आपण जेमिनल. आणि दोन ॲडजस्टंट कार्बन ॲटमवर असेल तर त्याला आपण काय म्हणलं, विसिनल डायहॅलाइड्स. हे जेमिनल डायहॅलाइड्स आहे. ओके, त्यानंतर अल्काइनचं बघा, अल्काइनचे रिएक्शन दिलेले आहे, HgSO4H2S बरोबर, तर कार्बोनिल कंपाऊंड्स किंवा किटोन, कार्बन कंपाऊंड्स अल्डिहाइड किटोन काय होतात, तयार होतात. चला नेक्स्ट बघून घ्या, फिजिकल प्रॉपर्टी अल्केन, अल्किन आणि अल्काइन. नियरली या सगळ्यांच्या प्रॉपर्टी सेम आहेत, सगळ्यांच्या प्रॉपर्टी अल्केन, अल्किन आणि अल्काइनच्या. कारण हे सगळे कसे आहेत, तर नॉन पोलर आहेत. सगळे कसे आहेत, नॉन पोलर. म्हणजे मॅक्झिमम प्रॉपर्टी यांच्यातल्या काय आहेत, सेम आहेत, सेम सिमिलर आहेत. फक्त काही चेंजेस आहेत, तेवढं फक्त याच्यातला आपल्या लक्षात घेतलं तर मग याच्यात काय अडचण येणार नाही. बघा हे काय आहेत, अल्केन्स काय सांगितले, नॉन पोलर आहे. अल्किन काय, नॉन पोलर आहे. अल्किन्स, अरे परत इथं इथं अल्काइन्स आहे, काय आहे ते, नॉन पोलर्स. हे सगळे काय आहेत, नॉन पोलर आहेत. कसे आहेत, नॉन. वेगळं काय आहे का, ह्याच्यातही कार्बन हायड्रोजन आहे, इथेही कार्बन हायड्रोजन आहे, इथेही काय आहेत, कार्बन हायड्रोजन्स आहेत. हे सगळेच कसे आहेत, नॉन पोलर आहेत. फक्त काय, कोणता फोर्स आहे, याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स आहेत. दोन नॉन पोलरमध्ये काय तयार होणार आहे, तर होणार आहे लंडन डिस्पर्शन फोर्स. काय असेल ते, लंडन डिस्पर्शन फोर्स, म्हणजे लंडन फोर्स आहे. ओके, बॉइलिंग पॉईंट बघा सेम आहेत, विशेष नाही, लक्षात घ्या. बॉइलिंग पॉईंट अँड मेल्टिंग पॉईंट इन्क्रीज विथ द इन्क्रीजिंग नंबर ऑफ कार्बन. कार्बनचे नंबर वाढले की त्याचा बॉइलिंग पॉईंट वाढणार आहे. मॉलिक्युलर वेट वाढलं, बॉइलिंग पॉईंट वाढणार आहे. स्टेट चेन वाढली, बॉइलिंग पॉईंट वाढणार आहे. हे लक्षात ठेवायचं. ऑल इनसोल्युबल इन वॉटर, हे सगळे इनसोल्युबल आहे. फॉर एक्झाम्पल काय, लाईक डिझॉल्व लाईक रूल, म्हणजे नॉन पोलर असतील तर ते नॉन पोलर मध्ये डिझॉल्व्ह होतात, नॉन पोलर पोलरमध्ये डिझॉल्व्ह होत नाही. नॉन पोलर सॉलिडमध्ये काय होतात, डिझॉल्व्ह होतात. हा एक क्वेश्चन विचारला. 1 to 4, 1 ते 4 कार्बन असेल, म्हणजे मिथेन, इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन, हे कोणत्या फॉर्ममध्ये सापडतात आपल्याला, गॅसेस फॉर्ममध्ये. तिथून 5 पासून 16 नंबर कार्बनपर्यंत कोणत्या फॉर्ममध्ये सापडतात आपल्याला, लिक्विडपर्यंत. आणि 17 पासूनचे अबाव कोणत्या त्याला सापडतात आपल्याला, सॉलिड स्टेटमध्ये सापडतात. म्हणजे यांचे स्टेट ऑफ मॅटर जर बघितलं, 1 to 4 कार्बन असेल तर गॅसेस स्टेटमध्ये सापडतील, 5 to 16 असेल तर लिक्विड स्टेटमध्ये सापडतील, आणि 17चे अबाव असेल तर ते सॉलिडमध्ये सापडतील. अल्किनचं समजून घ्या. अल्किन मग असेच बघितलं, नॉन पोलर आहे, इनसोल्युबल कशामध्ये, वॉटरमध्ये, कारण ते पोलार, नॉन पोलर पोलरमध्ये डिझॉल्व्ह होत नाही.
बॉइलिंग पॉईंट स्लाइटली लोअर दॅन द अल्केन, ह्याच्यापेक्षा बॉइलिंग पॉईंट ह्याचा कसा आहे, कमी आहे. विथ द सेम नंबर ऑफ कार्बन ड्यू टू द लेस इलेक्ट्रॉन अनसॅच्युरेशन रिझल्टिंग द लोअर लंडन डिस्पर्शन फोर्स. आता सेम कार्बन घेतले, सेम कार्बन दोघांमध्ये, तर तर ह्याच्यामध्ये जो बॉइलिंग पॉईंट आहे, सॉरी काय बॉइलिंग पॉईंट बरोबर, तर तो काय असेल, कमी असेल. कशापेक्षा, अल्केनपेक्षा. कशापेक्षा, अल्केन, कारण ह्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, अनसॅच्युरेशन प्रेझेंट आहे. त्यानंतर अल्काइन्स बघा, हायर बॉइलिंग पॉईंट दॅन अल्केन्स अँड अल्किन विथ द सिमिलर कार्बन ॲटम. म्हणजे बघा आपल्याला जर चेक केलं तर सगळ्यात जास्त काय येणार आहे बॉइलिंग पॉईंट कशाचा, अल्काइनचा. अल्काइनचा नंतर काय येणार आहे, अल्केन येणार आहे. आणि अल्केन कोण नंतर काय येणार आहे, अल्किन येणार आहे. कशाच्या रिगार्डिंग आहे की ह्याच्यात नंबर ऑफ कार्बन ॲटम सेम असतील, नंबर ऑफ कार्बन ॲटम काय असतील, सेम असेल. ओके, ॲक्सेप्टेड एक्सप्लेनेशन, लिनियर स्ट्रक्चर अराउंड ट्रिपल बॉन्ड अलाव द इलेक्ट्रॉन टू कम क्लोजर टुगेदर दॅन द अल्किन्स और अल्केन्स रिझल्टिंग द ग्रेटर लंडन डिस्पर्शन फोर्स. ह्याच्यामध्ये अल्कांमध्ये लंडन डिस्पर्शन फोर्स काय आहे, जास्त आहे ॲज कम्पेअर टू अदर. म्हणजे जर आपल्याला बघायचं आहे की हा बॉइलिंग पॉईंट सगळ्यात जास्त कोणाचा असेल तर अल्काइन, पण रूल एकच म्हणजे कशा बाबतीत, तर नंबर ऑफ कार्बन ॲटम सेम असेल अशा वेळी, नंबर ऑफ कार्बन ॲटम सेम असेल अशा वेळी अल्काइनचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त असेल कशापेक्षा, अल्किनपेक्षा. अल्काइनचा अल्केनपेक्षा ना ते सगळ्यात कमी कोणाचा असणार आहे, अल्किनचा असणार आहे. ओके, चला नेक्स्ट. तर याला एक 2 पॉईंट आपण कंप्लीट करून घेऊ, म्हणजे बेन्झिनच्या रिगार्डिंग आहे. बेन्झिनचे प्रिपरेशन, बेन्झिनचे ॲप्लिकेशन आहे. बेन्झिनचे ॲप्लिकेशन जास्त आहे, प्रिपरेशन फक्त आपल्याला 3 पार्ट फक्त बेन्झिनचे बघायचे आहेत. एक आहे ॲसिटिलीन नावाचा गॅस आहे, आणि त्याला काय केलं, रेड हॉट आयर्न ट्यूबमध्ये, तर तयार काय होतं, C6H6. म्हणजे बघा काय किती मोल दिले, 3 मोल. बघा CH ट्रिपल बॉन्ड CH. त्यानंतर बघा, एक मिनिट दुसरा पेन यूज करू, CH ट्रिपल बॉन्ड CH, CH ट्रिपल बॉन्ड CH. आता काय होतं बघा, हा जो डबल बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड ह्या कार्बनमध्ये, हा डबल बॉन्ड ह्या कार्बन, ह्या 2 कार्बनमध्ये शिफ्ट होतो. हा डबल बॉन्ड ह्या 2 कार्बनमध्ये शिफ्ट होतो, आणि हा ट्रिपल बॉन्ड ह्या 2 कार्बनमध्ये, ही 2 कार्बनमध्ये शिफ्ट होतो. म्हणजे काय होणार आहे बघा, हे कार्बन आहे, हे शिफ्ट झालेला काय होणार आहे, कार्बन, त्याच्यामध्ये राहिला आता डबल बॉन्ड, त्यानंतर कार्बन, त्यानंतर एक कार्बन प्रेझेंट आहे, त्यानंतर काय प्रेझेंट आहे, डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, त्यानंतर आला कार्बन, आणि ह्या कार्बनमध्ये काय आला, हा ट्रिपल बॉन्ड होता ना. मी इथं काय मिळालं आपल्याला, डबल बॉन्ड मिळाला. काय मिळालं, डबल बॉन्ड. हे स्ट्रक्चर जर व्यवस्थित ड्रॉ केलं तर कार्बन 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 कार्बन, काय झालं बघा, अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड प्रेझेंट झाले, आणि त्याला काय प्रेझेंट आहे, प्रत्येकाला हायड्रोजन प्रेझेंट आहे. हे जे स्ट्रक्चर तयार झालं, हे काय जे स्ट्रक्चर तयार झालं त्याला काय म्हणलं आपण, बेन्झिन म्हटलं. ओके, काय म्हणलं ह्याला, बेन्झिन म्हटलं. सेम परत कुठली रिॲक्शन आहे, कॅल्शियम ऑक्साईड बरोबर केली NaOH, तर काय होतं, हा पूर्ण मॉलिक्यूल काय होतं, CO2 मॉलिक्यूल याच्यातून काय होतं, इलिमिनेट होतो. काय होतं, CO2 मॉलिक्यूल याच्यात इलिमिनेट होतो, आणि तयार होतं बेन्झिन. सेम फेनॉलचा आहे, ZN आहे, ZNOH बरोबर रिॲक्शन करतो, त्याच्या रॅडिकल फॉर्मेशन तयार होतं, आणि मग त्याचा C6H6 ते काय होतं, स्टॅबिलाइज करण्यासाठी वापरला जातो. म्हणजे काय बघा की ॲसिटिलीन आहे, ॲसिटिलीनला काय केलं आपण, रेड हॉट आयर्न ट्यूबमध्ये केलं तर त्याच्यापासून बेन्झिन तयार होतं. सोडियम बेन्झोएटची कॅल्शियम ऑक्साईड बरोबर रिॲक्शन केली, CO2 मॉलिक्यूल बाहेर पडतो, आणि तयार काय होतं की आपल्याला बेन्झिन मॉलिक्यूल काय होतं, तयार होतो. त्यानंतर आपल्याला काय दिलं, फेनॉल दिलेला आहे. फेनॉलची रिॲक्शन कशाबरोबर, ZN मेटल बरोबर दिली, कशाबरोबर, ZN मेटल बरोबर, तरी देखील काय होतं, बेन्झिन तयार होतं. ह्या 3 प्रोसेस फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे, बेन्झिन कशी तयार होतात. आता तयार झालेल्या बेन्झिन बरोबर रिॲक्शन कशाची करायची आहे, तर Cl2ची मग अशीच बघितले, UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये काय तयार होतं, रॅडिकल फॉर्मेशन होतं. काय होतं, रॅडिकल, म्हणजे Clचा रॅडिकल, हा Clचा रॅडिकल तयार होईल. हायड्रोजन बघा, मग अशी जे स्ट्रक्चर काढलं बेन्झिनचं, या ठिकाणी दाखवतो आता, हा हायड्रोजन आहे, इथं सगळ्या ठिकाणी हायड्रोजन प्रेझेंट आहेत, हे सगळे काय आहेत, प्रेझेंट हायड्रोजन आहेत. आता काय होणार आहे, हायड्रोजनमध्ये हा निघून गेला, इथं आला रॅडिकल, तिथला Cl एकत्र आला, मग काय होईल याच्यामध्ये बघा, एक लक्ष द्या, काय होणार आहे, इथला हायड्रोजन आहे, रॅडिकल फॉर्मेशन झालं, हा हायड्रोजन निघून गेला, तिथला एक Cl निघून गेला, इथला Cl आला,
इथला रॅडिकल इथं दोघे एकत्र आले आणि दोघे एकत्र आल्यानंतर काय तयार झालं याच्यामध्ये, इथं बॉन्ड तयार झाला कशाबरोबर, सीएल बरोबर. जेवढे हायड्रोजन प्रेझेंट असतील तेवढे सगळे हायड्रोजन सीएलनं रिप्लेस होतील. सगळे हायड्रोजन काय होतील, सीएलनं रिप्लेस होतील. म्हणजे हा डबल बॉन्ड जाईल, हा डबल बॉन्डवर अटॅक करणार, ते सगळं निघून जाईल. म्हणजे आपल्याला काय तयार होणार आहे, C6H6Cl, काय होणार, C6H6Cl6. म्हणजे काय तयार झालं, बेन्झिन हेक्झाक्लोराइड, BHO, हे बेन्झिन हेक्झाक्लोराइड तयार झालं. पुन्हा हे आपल्याला माहिती आहे की निकेल प्लॅटिनमचं डबल बॉन्डचं काय होतं, सिंगल बॉन्ड तयार होतं. सेम रिॲक्शन आहे. बेन्झिनचं काय तयार झालं, सायक्लोहेक्झेन झालं. ओझोनोलायसिस मगाशी बघितलं आपण, अल्डिहाइड तयार होत होतं. या ठिकाणी अल्डिहाइड तयार झालेलं आहे. Fe आणि Clचे रिॲक्शन, FeCl काय होतं, तर याच्यापासून FeCl3 असते ॲक्च्युली, ते तयार होतं FeCl4 तयार होतं. काय तयार होतं, FeCl4. मग आता इथं राहिला Cl काय आपल्याला, ती FeCl निगेटिव्ह गेला, इथं राहिला पॉझिटिव्ह. मग आपल्याला काय होतं, बेन्झिन रिंगच्या डबल बॉन्डचा अटॅक याच्यावर Clवर होतो आणि क्लोरोबेन्झिन तयार होतं. सेम ब्रोमिनचं होणार आहे. ब्रोमिनचं काय होणार आहे बघा, Br2 आहे, तर याचं Br2ची पहिल्यांदा, म्हणजे आधी Br, हा Br आणि ही FeBr3. म्हणजे हा Br काय करणार, इकडे Fe जाईल, म्हणजे हा बॉन्ड काय गेल्यानंतर इथं आला पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज झाल्यानंतरच बेन्झिनचा Br पॉझिटिव्हवर काय होतो, अटॅक होतो. काय होतो, इलेक्ट्रोफाईलवर ह्याच्या डबल बॉन्डचा Brवर अटॅक झाला. काय तयार झालं, ब्रोमोबेन्झिन काय होणार आहे, तयार होणार आहे. तर अशा पद्धती बेन्झिनच्या रिएक्शन सोपे असतात, डायरेक्टली काय होतात, प्रोडक्ट आपल्याला मिळतो. शेवटी अजून शेवटचा पार्ट बघा, ही मगाशी तयार झालेला आहे आपल्याला हेक्झाक्लोरोबेन्झिनचा, हेक्झाक्लोरोबेन्झिन C6H6, एक मिनिट, Cl2 बरोबर रिएक्शन झाली तयार. काय झालं, ह्याच्यापासून बेन्झिन तयार झालं. काय मगाशी उलटी रिएक्शन दाखवली होती, काय तयार झालं, ह्याच्यापासून बेन्झिन तयार झालं. नायट्रोबेन्झिनचा आहे, नायट्रोबेन्झिनची रिएक्शन कशाबरोबर केली, नायट्रिक मिक्सर HNO3 आणि H2SO4 बरोबर. हा NO2 मॉलिक्यूल इथून रिमूव्ह झाला. नाही, एकच मिनिट, तर नायट्रिक मिक्सचर आहे, एकच मिनिट समजून घ्या. आता हे इथं नाही, इकडं आहे, हे रिएक्शन होते. ओके, इकडे लक्ष द्या. आता काय दिलेलं आहे, C6H6 दिलेलं आहे, बेन्झिन दिलेलं आहे, ही रिएक्शन समजून घ्या. आणि हा नायट्रेटिंग मिक्सचर आहे, म्हणजे काय, HNO3 आणि कोण आहे, H2SO4. आता याच्यामध्ये रिएक्शन काय होते, OH आणि काय होतं, NO2 होतं. OH आणि काय होतं, NO2. आणि हा OH जातो, Hकडे जातो हा, आणि इथं काय, हा बॉन्ड ब्रेक झाला, याच्यावर चार्ज झाला प्लस, आणि मग हा काय मिळाला आपल्याला, NO2 काय मिळाला प्लस. अशा वेळी हा डबल बॉन्डचा अटॅक कशावर होतो, NO2 बरोबर होतो. आणि मग काय तयार झालं बघा, याचा अटॅक झाला, त्याच्याबरोबर NO2 बरोबर, इथं काय प्रेझेंट आहे, हायड्रोजन आहे. तो मग परत हा OH जो निघून गेलेला आहे तो हायड्रोजन घेईल आणि ह्या ठिकाणी परत डबल बॉन्ड तयार होईल. आणि मग मॉलिक्यूल काय तयार झाला, नायट्रोबेन्झिन. काय तयार झाला, नायट्रोबेन्झिन. बघा रिएक्शन नीट समजून घ्या. हे थोडंसं तिकडं ॲरो चेंज झाला होता, आपण ॲरो इकडच्या साईडला आहे. बेन्झिनपासूनच हे प्रोडक्ट तयार होतात आणि बेन्झिनपासून हे प्रोडक्ट तयार होतात. प्रिपरेशनच्या मगाच्या 3 मेथड 3च आहेत. ज्यावेळी नायट्रेटिंग मिक्सचर काय HNO3 आणि H2SO4 बरोबर रिएक्शन केली आपण, त्यावेळी HNO3चं काय होतं, OH आणि NO2. हा OH गेला H2SO4 कडं, आणि मग काय होणार, इथला जो NO2 आहे, हा NO2 पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग काय होणार आहे, बेन्झिन डबल बॉन्डचा अटॅक काय होणार आहे, NO2 बरोबर अटॅक झाला, NO2 तयार होईल. इथं काय होणार, बॉन्ड गेल्यानंतर इथं काय होईल, हायड्रोजन आहे प्रेझेंट. हायड्रोजन काय घेतला, OH, हा हायड्रोजन घेईल, H2 मॉलिक्यूल होईल, कारण डिहायड्रेटिंग एजंट आहे हा H2SO4. आणि मग या ठिकाणी डबल बॉन्ड तयार झाला, नायट्रोबेन्झिन तयार झालं. सेम कशाचं आहे, सल्फोनिकचं आहे. काय करायची, H2SO4 ची रिएक्शन केली बघा, पुन्हा एकदा सेम रिएक्शन दाखवतो तुम्हाला. ही काय प्रेझेंट आहे, आपल्याला बेन्झिन प्रेझेंट आहे. ओके, आणि याची रिएक्शन H2SO4 बरोबर करायची, तर तयार झालं बघा, SO3H. काय तयार झालं, OH SO3H तयार झालं. हा OH हा निगेटिव्ह चार्ज, हा काय पॉझिटिव्ह, इथं काय आला, SO3 बरोबर काय आला, पॉझिटिव्ह चार्ज. हा बेन्झिनचा अटॅक झाला, SO3 बरोबर. काय तयार झालं आपल्याला, अशा पद्धतीचा मॉलिक्यूल तयार झाला, SO3H. पण इथला बॉन्ड निघून गेला आहे. इथं काय प्रेझेंट आहे, तर H प्रेझेंट आहे. हा निगेटिव्ह चार्ज ह्या हायड्रोजनवर अटॅक करेल आणि इथं काय होणार, डबल बॉन्ड तयार होईल. म्हणजेच काय तयार झालं, बेन्झिन SO3H तयार झालं, सल्फोनिक ॲसिड तयार झालं.
सेम क्लोरोबेन्झिनचे मग अशी रिएक्शन बघितलेली आहे. सेम ह्या टाईपमध्ये काय आलेलं आहे की अनहायड्रस AlCl3 बरोबर रिएक्शन बघा डायरेक्ट होत नाही. आपल्याला वाटतं की काय केलं डायरेक्ट काय हा ह्याच्यावर अटॅक करा, डायरेक्टली अटॅक होत नाही. किंवा ह्या ठिकाणी पण बघा की C6H6 बेन्झिन आहे आणि मग इथला अटॅक होणार CH3 आणि Cl निघून जाईल असं होत नाही. आता अनहायड्रस Cl3 आहे, अनहायड्रस Cl3 म्हणजे AlCl3 आहे, हा Cl घेईल आणि मग काय होणार आहे AlCl4 होणार, हा पॉझिटिव्ह तयार होईल आणि हा निगेटिव्ह पार्ट गेला, इथं आला पॉझिटिव्ह पार्ट, मग त्याचा अटॅक कशा होणार आहे CH3 वर होईल आणि ह्याच्यापासून टोल्यून होईल. सेम ह्या ॲज इट इज काय होणार आहे C डबल बॉन्ड O आहे, अटॅक झाला Cl निघून गेला, C डबल कार्बोनिल कंपाऊंडवर अटॅक झाला निघून गेला, हा निघून गेल्यानंतर म्हणजे हा झाला पॉझिटिव्ह C डबल बॉन्ड OCH3, C डबल बॉन्ड OCH3 काय तयार झालं ॲसिटोफिनॉन तयार झालं. सेम ह्याच्यामध्ये पण हे अनहायड्रस आहे CH3 C डबल बॉन्ड O आणि काय मिळालं आपल्याला C डबल बॉन्ड O आणि काय आला CH3, हा बॉन्ड काय होतो ब्रेक होतो, ह्याच्यावर चार्ज झाला पॉझिटिव्ह चार्ज, ह्याच्यावर चार्ज झाला निगेटिव्ह चार्ज, हा पॉझिटिव्ह चार्ज काय अटॅक झाला म्हणजे C डबल बॉन्ड OCH3, C डबल बॉन्ड OCH3 इथं आहे बघा C डबल बॉन्ड O, इथं O म्हणजेच काय तो C डबल बॉन्ड O आणि काय CH3 अशा पद्धतीचे ॲडिशन होते. हे मगाशी तुम्हाला सांगितलं होतं. बेन्झिन रिॲक्ट केला C6H6 ओके आणि रिॲक्शन कशाबरोबर केली कंबशन केलं, त्याचं काय केलं कंबशन केलं आणि कंबशन केल्यानंतर काय तयार होतं कार्बन डायऑक्साईड प्लस काय तयार होतं वॉटर तयार होतं. रिएक्शन नीट समजून घेतली ना मग काय अडचण नाही. हे करत सगळ्या रिएक्शन सेम टाईपचे आहेत, काहीच विशेष नाही. आपल्याला दिलेल्या कंपाऊंडमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोण आहे, कोण इलेक्ट्रोफाईल आणि कोण न्यूक्लियोफाईल आहे, एवढं जर समजलं आपल्याला इलेक्ट्रोफाईल कोणता आणि न्यूक्लियोफाईल कोणता एवढं समजलं तर आपल्या ह्या रिएक्शन इझिली होतात, त्याच्यात काय अवघड असं नाही. बघा होल टॉपिक जो आपला हायड्रोकार्बन आहे, जेव्हा आपण थेरीची लेक्चर घेतली थेरीचे त्यावेळी हा टॉपिक जवळपास 8 ते 10 दिवस आपल्याला लेक्चर लागले, 8 ते 10 दिवस एक तासाचे. पण हा जो टॉपिक आपण ह्याच्यामध्ये कव्हर करून घेतला एकाच स्लाईडमध्ये आपण ह्या सगळ्या रिएक्शन घेतल्यात एकाच स्लाईडमध्ये. तुम्ही हळूहळू हे जे जर तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे जर घेतले किंवा हे जर पाहिलं किंवा ह्या रिएक्शन लिहून काढल्या तर तुम्हाला हार्डली 2 पेजेसमध्ये 2 किंवा 3 पेजेसमध्ये पूर्ण टॉपिक तुम्हाला शॉर्ट नोट्स तयार होतील. पूर्ण टॉपिक हा शॉर्ट नोट्स तयार होतील. त्यामुळं कमीत कमी वेळेमध्ये हा टॉपिक तुम्हाला लक्षात येतो आणि हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं लेक्चरमध्ये की हा टॉपिकवर काय आहेत की पुढचे सगळे 6 टॉपिक जवळपास कशावर डिपेंडेंट आहेत तर ह्या टॉपिकवर डिपेंडंट आहेत. त्याच्यामध्ये मार्कोनिकप्स रूल, अँटी मार्कोनिकप्स रूल आहे, सेझेप रूल आहे, जो आपण जे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत ते तुम्हाला हा सेझेप म्हणजे काही कन्सेप्ट आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करत असताना PYQ सॉल्व्ह करत असताना आपल्याला ते लक्षात येईल. त्यामुळे काय करायची चांगली तयारी करा. उद्याच्या लेक्चरला आपण काय करणार आहोत ह्याची सगळी PYQ आपण घेणार आहोत, ते चांगले व्यवस्थित करून घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला त्याची काही अडचण येणार नाही. चांगले चांगले क्वेश्चन्स तयार होतील, चांगल्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. तर काय करायचं तुम्हाला उद्याच्या लेक्चरपूर्वी हा एकदा झालेला लेक्चर पुन्हा एकदा आपल्या नजरेखालून घालून घ्यायचा आहे, म्हणजे हे सगळं समजून जाईल आणि मग उद्याच्या लेक्चरला इझिली क्वेश्चन तुम्ही काय करू शकता सॉल्व्ह करू शकता. कोण सॅच्युरेटेड आहे कोण अनसॅच्युरेटेड आहे अशा बाबतीमध्ये तुम्हाला इझिली काय करता येईल सॉल्व्ह करता येईल. पुन्हा भेटू उद्याच्या लेक्चरला, तोपर्यंत धन्यवाद.